हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे माझा उपवास असं धरला आहे. आत्ता देवपूजा झाली. देवपूजा माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर मायावी कुठे न सो आज उपवास असल्यामुळे मी शाबू खिचडी बनवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर मी वाटीभर शाबू घातलेली. ही शाबू आहे. एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तो चिरून साल काढून तो पाण्यामध्ये ठेवला आहे. ही मिरची आहे बारीक चिरलेली, लिंबू, साखर आहे इथे, मीठ नंतर घेते. साखर मी अशी बारीक केलेली आहे. ते मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे. तेल चांगलंच गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी बटाटा टाकून घेते. सावकाश का ह्याच्यामध्ये बटाटा आता मी सगळा टाकला आहे. हा पूर्ण शिजल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. हॅलो, बटाटे लाल भडक झाले आहेत, लालसर झाले आहेत. त्यामध्ये आता मी मिरची टाकली आहे. मी दाखवताना विसरले, ती लालसर झाली की मग नंतर त्याच्यामध्ये शाबू घालायचा. शाबू अशी टाकून द्या, एक वाटीभर आहेत ती. त्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं ते थांबा, मला सांगता. तुम्हाला टाका. मला जास्त आवडतं म्हणून जास्त टाकते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि मीठ घाला तुम्हाला आवडीनुसार, तेवढं पाहिजे तेवढं. माझ्या आवडीनुसार घालते. आणि पक्कळ घ्यायची आणि मस्त बारीक असं हलवून घ्यायची. मग ही अशा पद्धतीने शाबू झाली की मग त्याच्यामध्ये अर्धा लिंबू, माझ्या पद्धतीने शाबू तुमच्या पद्धतीने करा. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, छान लागते. मऊ राहते दिवसभर शाबू लिंबू घातल्यामुळे. आणि साखर. ही आपली शाबू खिचडी तयार आहे. एकदम सुटी सुटी, गरमागरम. गॅस बंद केलाय, मस्तपैकी शाबू खिचडी या उपवासाला खायला या. सो ही आहे आपली शाबू मी बनवलेली. आणि ही दही, शाबूसोबत दही कुणाकुणाला आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.